श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी विद्या आपलं स्वागत करत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी सौरूच्या टिफिनसाठी बनवलेला आहे मेथीचे धपाटे. तर हे धपाट्याचं पीठ आहे ना, ते आमची मम्मी कायमच आम्हाला दळून तयार करून देते. मग या दळलेल्या पिठाची चव काहीशी वेगळीच असते. जर तुम्हाला या पिठाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की सांगेन. तर यामध्ये मी घातली आहे मेथी, धना पावडर, हळद आणि अद्रक, लसूण, मिरची ही बारीक वाटून घेऊन यात घातलेला आहे आणि थोडासा ओवा पण टाकलेला आहे. तर यानंतर मग हे मळून घ्यायचं मिश्रण आणि याचे धपाटे थापायला घ्यायचे. तर धपाटे थापताना सर्वात आधी आपल्याला पाहिजे कॉटनचा कपडा. तो घेतल्यानंतर एक छोटासा गोळा करून ह्या पद्धतीनं आपल्याला असा थापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडेसे बोटाने असे होल करून घ्यायचे. त्यानंतर मग कढईत तेल टाकून मग धपाटा त्यात टाकायचा. परत अजून एकदा कढईने तेल सोडून बारीक गॅसवर चांगला खरपूस भाजून घ्यायचा आणि हा असा तयार झाला आपला धपाटा. आणि मग कुंडीतले झाडे वगैरे लावून झाल्यानंतर एक ब्रह्मकमळाचं छोटं रोप होतं, ते मी मोठ्या कुंडीत आणून येथे लावलं. त्यानंतर हा झालेला पसारा सगळा मग म्हटलं की गॅलरी धुवून घेऊ. मग सर्वात आधी पहिल्यांदा झाडांना पाणी टाकलं आणि मग गॅलरी धुवून घेतली. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.